इथे वाच्यार्थ घ्यायचा नाही, लक्ष्यार्थ घ्यायचा आहे. वाच्यार्थ घेतला तर गोंधळ होतो. म्हणजे एकदा सुनबाई नवीनच होती, आपली पोरगीशीच होती ती. सासू तिला म्हणे, बाई असं कर, बाहेर चूल होती घराच्या, विस्तव होता, आणि बाई पापड घेऊन भाजीत बस. तिनं ते पापड घेतले टोपल्यात, शेजारीच वावरात मेथीची भाजी होती, तिच्यात जाऊन बसली. ही बराच वेळ झाली, का बरं नाही आली म्हणून बाहेर आली सासूबाई, तर ते मेथीच्या भाजीत बसेल होती. ती म्हणे, ए येडी हळदन कोळशाचा नाश, काय करू राहील तिथं तू? ती म्हणे, तुम्ही म्हणल्या ना आत्या पापड घेऊन भाजीत बस. अगं मी म्हटले तुला विस्तवावर भाजीत बस. सणाचा दिवस होता, एक दिवस चांगलं टोपलं भर पुरण होतं, टोपलं भर, आणि उपास करून नेटकात जेवायला यायचा होता. उपास करू नेटकात जेवायला यायचा होता. सासू म्हणे, बाहेर पाटा होता, तिला म्हणे, एक काम कर, मी तवर भज्याचं पीठ मळीते काली ते, तू पुरण वाट. हिनं टोपलं घेतलं आणि रस्त्यावरच जाऊन उभी राहिली. कोणी आलं का गाडी उभी करायची, पुरण घ्या. आता लोकांनाही वाटलं काहीतरी नवस असेल भाऊ, जशी शेरणी वाटी त्या जत्राला तशी ही पुरण वाटू राहिली. आणि जेव्हा आली तिकडून, सासू म्हणे, झालं का ग बाई पुरण वाटून? हे म्हणे, अख्खं वाटलं आत्या, एक दाना नाही ठेवला. जेव्हा रिकामं टोपलं पाहिलं, म्हणे, येडी हळद आणि कोळशाचा नाश, तुला म्हणले होते ना मी, वाट म्हणजे पाट्यावर वाट म्हणले होते. तसं पायावर माथा टेकवायचं म्हणजे काय, तर नम्र व्हायचं. नम्र त्याच्याच पुढे होतो आपण ज्याच्या चरणी आपण जीवन समर्पित करतो. मी इथे माथा टेकवणं याचा अर्थ असा आहे की परमेश्वराच्या सेवेत जीवन समर्पित करणं. एकदा त्याच्या सेवेत, त्याच्या भक्तीत आपण जीवन समर्पित केलं की तो कधी कोणाची उपेक्षा करत नाही.